लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे। लोकसभेचा निकाल काय सांगतो त्यावरून विधानसभेचे कसे आडाखे बांधले जात आहेत पाहूयात पुणे जिल्ह्यातला एक रिपोर्ट। लोकसभेनंतर आता विधानसभेचे वेध लागले। पुणे जिल्ह्यात युती आणि आघाडी अशा दोन्हीकडूनही दावेदारी सुरू झाली आहे। पुणे लोकसभेचा विचार केल्यास त्यात वडगाव शहरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या विधानसभांचा समावेश येतो आणि पुणे जिल्हा पकडला तर त्यात खडकवासला आणि हडपसर या दोन अशा 8 विधानसभा येतात। या घडीला 8 विधानसभांपैकी वडगाव शहरीत अजितदादा गटाचे सुनील टिंगरे आमदार आहेत। शिवाजीनगरमध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील, पर्वतीत भाजपच्या माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपचे सुनील कांबळे, कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर आणि हडपसरमध्ये अजितदादा गटाचे चेतन तुपे आमदार आहेत। म्हणजेच 8 पैकी कसबा मतदारसंघ सोडल्यास इतर 7 मतदारसंघात महायुतीचेच आमदार आहेत। 2019च्या विधानसभेत आघाडीत 8 पैकी 4 जागा राष्ट्रवादी लढली। 3 जागी काँग्रेसनं उमेदवार दिले तर कोथरूडमध्ये उमेदवार न देता काँग्रेस राष्ट्रवादीनं मनसेला पाठिंबा दिला होता। तर महायुतीत शिवसेनेला एकही जागा न देता भाजपनं सर्वच्या सर्व 8 जागा लढवल्या। कसब्यात स्वतःच्याच मतदारसंघात धंगेकर पिछाडीवर राहिले। मात्र 2019च्या तुलनेत काँग्रेसची परिस्थिती सुधारली। 2019ला कसब्यात गिरीश बापटांना 52,391चं लीड होतं। यंदा मोहोळांना 14,483चं लीड मिळालं। शिवाजीनगरात गेल्या वेळी भाजपला 29,532चं लीड होतं। यंदा 3,337चं लीड आहे। 2019ला पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपला 12,733चं लीड होतं। यंदा धंगेकरांनी 13,297नं आघाडी घेतली आहे। पर्वतीत गेल्या वेळी भाजप 66,332 मतांनी पुढे होती। यंदा 28,997ची आघाडी मिळाली आहे। कोथरूडमध्ये 2019मध्ये भाजपनं 1,06,196चं लीड घेतलं। यंदा 74,247ची आघाडी आहे। गेल्या वेळी वडगाव शहरीत भाजपला 56,821ची आघाडी होती। यंदा 14,985चं लीड मिळालंय। 2019ला भाजपच्या गिरीश बापटांनी 61.78% मतं घेतली होती। यंदा मुरलीधर मोहोळांना 52.94% मतं मिळाली। भाजपच्या मतदानात यंदा 8.84% घट झाली। तिकडे 2019ला काँग्रेसच्या मोहन जोशींना 30.1% तर यंदा रवींद्र धंगेकरांना 41.8% मतं मिळाली। काँग्रेसच्या मतदानात 11.7% वाढ झाली। भाजपनं सलग तिसऱ्यांदा पुणे लोकसभा राखली। मात्र विधानसभा निहाय सर्व गणित अनुकूल असतानाही 6ही मतदारसंघातल्या मताधिक्यात घट झाली आहे। त्यामुळेच गेल्या वेळी 3,24,000च्या फरकानं झालेला भाजपचा विजय यंदा 1,23,000 मतांनी झालाय। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। या घडीला पुणे जिल्ह्यातल्या 8 विधानसभांपैकी भाजपचे 5 आमदार आहेत। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 2 तर काँग्रेसकडे 1 आमदार आहे। शिंदे किंवा ठाकरे दोन्ही शिवसेनेकडून पुण्यात एकही आमदार नाहीये आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील नाही। मात्र महाविकास आघाडीत ठाकरे आणि शरद पवारांच्या गटानं पुणे शहरात सर्वाधिक जागा लढवण्याचे दावे केलेत। जनतेचा आधार जो आमच्या शिवसेनेसोबत आहे, जनतेची मागणी आहे की आता शिवसेनेने लढलं पाहिजे आणि विधानसभेत गेलं पाहिजे। या भागातल्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार वरिष्ठांकडे, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे आम्ही मागणी केली की हे 6 विधानसभा मतदारसंघ पुण्यातल्या शिवसेनेला मिळावेत आणि ते आम्ही जिंकून आणू। 6 जागा ह्या आमच्या पक्षाकडे मागतोय आम्ही, पण अर्थात 4 जागा ह्या आमच्या हक्काच्या आहेतच, ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही, कारण की त्याच्यावर आम्ही लढलोय। 2 आमदार केल्यास निवडून आलेत। अर्थात तो निर्णय फक्त आणि फक्त पवार साहेबांनी आणि जयंत पाटील साहेबांनी घ्यायचा आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याचा निर्णय सुद्धा आमचे सर्वोच्च नेतृत्वाने घ्यावा अशी आमची विनंती आहे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो,
मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। कुठली जागा घ्यायची कुठली द्यायची ही वरिष्ठांचा विषय असतो आणि वरिष्ठ जे सांगतील ते खाली आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे काय असतील ते मान्य असतं आणि जर उद्या काँग्रेसनी जे काही जागा पुण्यात सोडल्या असतील तर त्यामध्ये कसबा गेली तर आमचं काय गैर नाही, शेवटी पक्षाचा निर्णय असतो तो आणि पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतात आणि जो काय असेल तो निर्णय असेल त्याच्यासाठी आम्ही जो पक्ष निर्णय देईल तो आम्ही मान्य करावा लागतो आणि तो आम्ही मान्य करणार. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.